बेस्ट कम्युनिकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. वेलकम बॅक टू बेस्ट कम्युनिकेशन. तर मित्रांनो, आजचा आपला पॉईंट काय आहे? आजचा पॉईंट आहे माइंड्स अँड मशीन्स, द अनफोल्डिंग स्टोरी ऑफ AI. जे आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ठीक आहे, माइंड्स अँड मशीन ऑफ अनफोल्डिंग स्टोरी. तर डिटेल्समध्ये आपण चर्चा करूया. आधी न्यूज रीड करून घेऊ आपण. द डाऊन ऑफ द 21st century has witnessed a transformative journey where the realm of science fictions has seamlessly merged with the reality. ठीक आहे, आता त्याचं मिनिंग काय बघूया. द डाऊन ऑफ द 21st century म्हणजे काय? सेंचुरी म्हणजे शतक. जे 21st सेंचुरी आहे, डाऊनफॉल त्याची सुरुवात झालेली आहे. हाज विटनेस अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह. हे काय आहे? विटनेस म्हणजे काय? साक्षीदार आहे. आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजे काय? परिवर्तनीय. जे कशामध्ये झालेले? जर्नी. वेअर जर्नी म्हणजे काय? प्रवास स्टार्ट झालेला आहे 21st सेंचुरीचा, शतकाच्या. वेअर द रिएलम म्हणजे काय? रिलेम म्हणजे तुमचं क्षेत्र. रिलेम म्हणजे काय? क्षेत्र ऑफ सायन्स फिक्शन. कोणता क्षेत्र? सायन्सचा, विज्ञानचा क्षेत्र. फिक्शन म्हणजे काय? काल्पनिक. हॅज सिमलेसली म्हणजे काय? अखंडपणे. मर्ज विथ रियालिटी. कशाशी मर्ज झाले ते? मर्ज म्हणजे काय? विलिनीकरण झालं त्याचं रियालिटीसोबत. गिविंग अ राईज म्हणजे काय? राईज म्हणजे वाढ. टू द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एज काय आहे? ती वाढलेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे की जी 21st सेंचुरी आहे, 21st सेंचुरी हे जे सुरुवात झालेली आहे ती कुठून झालेली आहे? AI पासून. आणि विज्ञानचा एक नवीन पार्ट हा आता इथं सुरू झालेला आहे. त्याचं नाव काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता बियॉन्ड म्हणजे काय? बियॉन्ड म्हणजे काय? पलीकडे. बियॉन्ड अल्गोरिदम्स अँड लाईन्स ऑफ कोड. जे अल्गोरिदम्स असतात प्रोग्रामिंगमध्ये ते, आणि लाईन्स ऑफ कोड जे कोड असतात त्याच्या पलीकडे. AI हॅज इमर्ज म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज एमर्ज ॲज अ फोर्स रिशेपिंग आवर प्रेझेंट. आपला जो प्रेझेंट म्हणजे वर्तमान आहे त्याला रिशेप करण्याचं काम म्हणजे कोण करते? कोण आणलं आहे? उदयास आणलं आहे. कोणी आणलं आहे? हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. अँड स्क्रिप्टिंग म्हणजे काय? शिल्पकला. द काउंटर्स म्हणजे आकृतीबंध. द काउंटर्स ऑफ इंटिग्रेटिंग फ्युचर. आणि फ्युचर म्हणजे काय? भविष्य. आणि इंटिग्रेटिंग म्हणजे मनोरंजक. फ्युचर हे त्यांनी कोणी बनवले? AIने आपल्याला बनवून दिलेलं आहे. हे AIबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण जर बघितलं AI इन डेली लाईफमध्ये कसं यूज होतो, तर पहिलं आहे पर्सनलाइज एक्सपिरियन्स. पर्सनलाइज म्हणजे काय? वैयक्तिक. आणि एक्सपिरियन्स म्हणजे काय? अनुभव. जो वैयक्तिक अनुभव आहे तो. फ्रॉम व्हर्च्युअल असिस्टंट. व्हर्च्युअल म्हणजे काय रे? व्हर्च्युअल म्हणजे आभासी. आभासी. फ्रॉम व्हर्च्युअल असिस्टन्स अंडरस्टँडिंग आवर व्हॉइस. जे असिस्टन्स आहे AIचा तो अंडरस्टँड काय करतो? आवर व्हॉइस. कमांड्स पण घेतो आपला. टू पर्सनलाइज रिकमेंडेशन्स. ठीक आहे, टू पर्सनलाइज म्हणजे रिकमेंडेशन म्हणजे काय? शिफारस. टू पर्सनलाइज रिकमेंडेशन ऑन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. द फॅब्रिक ऑफ आवर डिजिटल एक्सपिरियन्सेस. जे आपण डिजिटल दुनियामध्ये आता जगतो. इज वोन म्हणजे काय? की विणलेलं आहे. विथ द थ्रेड्स म्हणजे काय? धागा. कोणत्या धागाने? ऑफ AIच्या धागाने आपण काय केलेलं आहे? त्याच्याशी विणलेलो म्हणजे काय? जुडालेलो आहे. गुंतागुंतीचं आपलं जे डिजिटल लाईफ आहे ते झालेलं आहे डिजिटल प्लॅटफॉर्म. इट्स द सायलेंट ऑर्केस्ट्रेटर म्हणजे काय? बॉस. म्हणजे एक प्रकारचा तो काय आहे? इट्स द सायलेंट ऑर्केस्ट्रेटर म्हणजे एक तो टीम हँडल करतो आहे. बॉस आहे तो आपल्या सगळ्यांचा. टेलरिंग आवर इंटरॅक्शन्स म्हणजे जे टेलरिंग करतो आहे तो आवर इंटरॅक्शनचा विथ द टेक्नॉलॉजी टू. कोणासोबत? विथ म्हणजे त्यासोबत टेक्नॉलॉजी टू सूट इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स. टू शूट इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स. आता इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? एकमेकाच्या इंडिव्हिज्युअल म्हणजे
प्रत्येक एक स्वतःचा, ठीक आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक स्वतःचा प्रेफरन्स. सेकंड आहे ॲटोनॉमस सिस्टीम. ॲटोनॉमस सिस्टीम म्हणजे काय? ॲटोनॉमस म्हणजे काय? ॲटोनॉमस म्हणजे इंडिपेंडंट सिस्टीम जे आहे. द इंटिग्रेशन ऑफ AI, द इंटिग्रेशन ऑफ AI into autonomous system is revolutioning industries. हिस AI into autonomous system काय आहे? रिव्होल्युशनिंग म्हणजे काय? जे नवीन नवीन रिव्होल्युशन होतात, म्हणजे नवीन काहीतरी संशोधन होतात, ते इंडस्ट्रीज आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, जसे की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स नेव्हिगेट द कॉम्प्लेक्स, ठीक आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे काय? गाडी स्वतः चालवणारा, नेव्हिगेट करणारा. सिटीस्केप्स. त्याच्यानंतर आहे तुमचं ड्रोन्स एक्झिक्यूट प्रिसिजन्स. ड्रोन एक्झिक्यूट म्हणजे काय? की अंमलात आणणे. ड्रोन्स आणलेले आहे. प्रिसिजन्स म्हणजे काय? तंतोतंतपणे एक्झिक्यूट करणे, म्हणजे त्याला चालवणे, टास्क देतात. अँड स्मार्ट होम्स अँटिसिपेट. स्मार्ट होम अँटिसिपेट म्हणजे काय? अंदाजे. अँटिसिपेट म्हणजे काय? अंदाजे आवर नीड्स. आणि जे पण स्मार्ट होममध्ये आपला गरज आहे घरामध्ये, ते पण ते पूर्ण करणार आहे. सिनराईज म्हणजे काय? की टीमवर्क ऑफ AI विथ द रोबोटिक्स इज ट्रान्सफॉर्मिंग. जे याच्यासोबत आहे काय? टीमवर्क कोणाशी आहे? AI विथ द कोणासोबत? रोबोटिक्स इज द ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे काय? जे बदल होणार आहे. ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजे परिवर्तन. द वे वी इंटरॅक्ट विथ द फिजिकल वर्ल्ड्स म्हणजे काय? वैयक्तिक उपचार जे आहे आपला इंटरॅक्ट म्हणजे काय? त्यांच्यासोबत जुडणार आहे आपण कोणाशी? द ट्रान्सफॉर्मिंग ऑफ रोबोटसोबत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत. आता जे नेक्स्ट आहे ते आपण डिटेल्स नाही बघता, आपण फक्त रीडिंग करणार आहे. हेल्थ केअर पॉयनरिंग म्हणजे काय? तर हेल्थ केअर म्हणजे आरोग्य, ठीक आहे. आणि याच्यात काय आहे की इन हेल्थ केअर AI इज अ मोर दॅन ॲन असिस्टन्स. इट्स अ catalyst for innovations. Machines learning algorithm analyze the medical data with the upregulated accuracy. म्हणजे काय करणार की हे आपलं जे बिमारी वगैरे आहे, जे हेल्थ केअरमध्ये ज्या पण गोष्टी असतात, ते पण ते हँडल करणारे कोण? AI. आणि तुमचं ॲक्युरेसी म्हणजे काय? तंतोतंतपणे ते असिस्टंट पण करणार इन द अर्ली डिजेसेस डिटेक्शन. जेवढे पण डिजेस म्हणजे काय? की जेवढं पण दुःख आहे, दुःखपात आहे, जेवढे पण बिमारी आहे, डिजीज म्हणजे बिमारी डिटेक्शन करणार आहे थ्रू द AI. अँड कंट्रीब्युटिंग टू पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन्स. आणि कंट्रीब्युटिंग टू जे पर्सनलाइज ट्रीटमेंट आहे, ते प्लॅन्स पण तो काय करणार आहे? आपल्याला देणार आहे. आणि सेकंड वन याच्यात काय आहे? AI इन इंडस्ट्री इव्होल्युशनमध्ये सेकंड वन आहे बिझनेस ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? सर्वोत्तमीकरण, ठीक आहे. तर बिझनेस लँडस्केप्स आर इव्हॉल्विंग, ठीक आहे. आता बिझनेस लँडस्केप इव्हॉल्विंग थँक्स टू AI प्रोज इन द डेटा ॲनालिसिस. म्हणजे कोणता डेटा कोणत्या व्यक्तींना लागणार आहे, तर डेटा ॲनालिसिस कोण करणार आहे? बिझनेसला त्याच्यासाठी हेल्प आहे, की कोणता कस्टमर कोणता डेटा काय गोष्टी वापरणार आहे, याच्या ॲनालिसिस पण कोण करून देणार आहे? AI करून देणार आहे. ॲनालिसिस अँड डिसिजन मेकिंग फ्रॉम द प्रिडिक्टिव्ह. अँड डिसिजन पण ते स्वतःच घेणार आहे, की इथं ते प्रोडक्ट चालणार आहे की नाही ह्या एरियामध्ये, इथलच्या लोकांची चॉईस काय आहे. फ्रॉम द प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्स ऑप्टिमायझेशन सप्लाय चेन टू द चॅटबोट्स एनहान्सिंग द कस्टमर सर्व्हिस. ऑर्गनायझेशन्स आर कस्टमर सर्व्हिस पण याच्यात प्रोव्हाइड होणार आहे. लिव्हरेजिंग AI टू गेन अ कॉम्पिटेटिव्ह एज, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे तुमचं एथिकल कन्सन्ट्रेशन म्हणजे नैतिक विचार याच्यामध्ये. आणि डायनॅमिक म्हणजे काय? गतिमान. म्हणजे आपण या PPTमध्ये जे आहे जॉब डायनॅमिक म्हणजे जॉबचं पण याच्यात थोडंसं वांदे होणार आहे, की जे पण डेटा आहे, जॉब्स आहे, त्या ऑटोमेशनमुळे थोडंसं कमी होणार आहे. अँड एथिकल कन्सन्ट्रेशन, एथिकल म्हणजे काय? नैतिक विचार पण त्याच्यामध्ये केला जाणार आहे. त्याच्यानंतर आहे एथिकल इन AI डिसिजन मेकिंग. चॅलेंज अँड एथिकल डायमेन्शन्स आहे. ते चॅलेंज काय आहे याच्यामध्ये जे आहे, आणि एथिकल इन AI डिसिजन मेकिंग. जे AI डिसिजन मेकिंग आहे ते काही गोष्टी एथिकल म्हणजे नैतिकतेपणाने नाही घेणार. म्हणजे याच्यात फॉर एक्झाम्पल समजा तुमचं क्रिमिनल जस्टिस आहे, त्या टाईपचं आहे. द अल्गोरिदम्स वाईल द पॉवरफुल आर नॉट इनफेलेबल. द एथिकल
implications of decisions making algorithm, especially in a critical areas like कोणते critical areas ना, criminal justice and finance, आणि फायनान्समध्ये necessities transparent and accountable system. तर हे आहे डेली लाईफचे यूज, इंडस्ट्रीमध्ये रेव्होल्युशन कसं होते नवीन ते, आणि चॅलेंजेस काय आहे त्यांना. चॅलेंजेस म्हणजे जॉब डायनॅमिक्स आहे. डायनॅमिक्स म्हणजे काय, गतिमान. जी जॉबची गती आहे ती कमी होऊन जाईल. आणि एथिकल कन्सिडरेशन म्हणजे काय, नैतिक विचार. इथं